jungle. नूतन आयुक्त संगीता मोहपात्र यांनी मिरज हायस्कूलला भेट दिली. PM श्री मिरज हायस्कूल मिरज येथे स्वच्छतेकडून सशक्तीकडे या अभियानांतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन शिबिर संपन्न. PM श्री मिरज हायस्कूल मिरज येथे शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता ग्रंथालय उद्घाटन. स्वच्छतेकडून सशक्तीकडे या अभियानांतर्गत मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापनेविषयी मार्गदर्शन व सॅनिटरी पॅड वाटप तसेच विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या सन्माननीय आयुक्त संगीता मोहपात्र, अतिरिक्त आयुक्त राहुल जोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त अश्विनी पाटील, उपजिल्हाधिकारी विजया यादव तसेच महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिल्पा बडाक, रुखसार संधी आणि त्यांचे संपूर्ण पथक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. आधुनिक संदर्भ ग्रंथ, विविध विषयावरील पुस्तके आणि अभ्यासासाठी उपयुक्त साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेल्या या ग्रंथालयामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीस मोठी चालना मिळणार आहे. यानंतर स्वच्छतेकडून सशक्तीकडे या उपक्रमांतर्गत मुलींना मासिक पाळी व्यवस्थापनाविषयी सविस्तर व वैज्ञानिक माहिती देण्यात आली. मासिक पाळीशी संबंधित गैरसमज दूर करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड वाटप करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. याचबरोबर विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक गरजाकडे विशेष लक्ष देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुक्त संगीता मोहपात्रा यांनी शाळा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी सर्वात सुंदर जागा आहे. येथे मिळणारे शिक्षण, संस्कार आणि संधी याचा योग्य उपयोग करून घ्या. मोठी स्वप्ने पहा आणि ती साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा असे प्रेरणादायी उद्गार काढले. तसेच शाळेच्या प्रगतीसाठी व आवश्यक सोयीसुविधासाठी, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी, इंग्रजी, गणित, विज्ञान विषयातील प्रगतीसाठी महानगरपालिकेकडून विशेष सहकार्य देण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली. शालेय शिक्षणासोबतच शालेय शिक्षणानंतर करिअरच्या नव्या दिशा निवडण्यासाठी शालेय वयातच मार्गदर्शन आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, आरोग्याविषयी जागरूकता आणि आत्मविश्वास वाढीस लागणार असल्याचे स्पष्ट झाले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांच्या सहकार्याने पार पडले. आज आपल्या PM श्री मिरज हायस्कूल मिरज या प्रशालेमध्ये सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या माननीय नूतन आयुक्त श्रीमती संगीता मोहपात्रा मॅडम या ठिकाणी त्यांनी भेट दिली. त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त माननीय राहुल जोकडे साहेब, उपायुक्त स्मृती पाटील मॅडम, अश्विनी पाटील मॅडम या सर्वांनी आज शाळेला या ठिकाणी भेट दिली. शाळेमध्ये आज आमच्या 5वी ते 9वीच्या विद्यार्थिनींना आरोग्यविषयक जागृती, त्यांच्या कुमारवयातील समस्या, किशोरवयीन मुलींना ज्या अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिकेच्या डॉक्टर बडाक मॅडम आणि महानगरपालिकेचे इतर डॉक्टर या ठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मॅडमची या ठिकाणी भेट झाली. त्याचबरोबर शाळेमधील जे 5वी ते 9वी या वर्गामध्ये शिकणारे जवळपास 36 दिव्यांग विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये आहेत. या विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक जागृती, त्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी याचाही या ठिकाणी कॅम्प आज आयोजित केला होता. या कॅम्पला सुद्धा मॅडमनी या ठिकाणी भेट दिली. त्याचबरोबर शाळेचं जे नूतन ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाला सुद्धा आज मॅडमनी भेट दिली आहे. आणि त्याचबरोबर मॅडमनी अतिशय चांगल्या अशा सूचना, चांगलं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थिनींना केलं. त्याचबरोबर शाळेच्या दृष्टीनं, शाळेच्या गुणवत्ता वाढीच्या दृष्टीनं या पुढच्या काळामध्ये शाळेला वारंवार भेट देण्याचा शब्द या ठिकाणी मॅडमनी दिलेला आहे की गुणवत्ता विकास कशा पद्धतीनं करावा, विद्यार्थ्यांचं गणित आणि इंग्रजी विषयाचं अध्यापन कशा पद्धतीनं सुधारलं जावं आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील करिअरच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं मार्गदर्शन या ठिकाणी करावं, त्याबाबतचे तक्ते, त्याबाबतचे आलेख या ठिकाणी शाळेमध्ये असावेत याबाबतही मॅडमनी या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. त्यांच्या सूचनाप्रमाणे या पुढच्या काळामध्ये मिरज हायस्कूल मिरजची दैदिप्यमान अशी वाटचाल या पुढच्या काळातही सुरू राहणार आहे. त्याचबरोबर आज शाळेमध्ये या ठिकाणी जे आमचे नवीन विद्यार्थी प्रवेश घेत आहेत ते जूनपासून या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी PM श्री ही जी शासनाची अतिशय शिक्षण विभागातील एक अतिशय चांगली आणि ऐतिहासिक अशी योजना जी आणलेली आहे त्याच्या माध्यमातून मिरज हायस्कूल मिरज प्रशालेचा या ठिकाणी फार मोठा विकास होतो आहे.
आणि याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिरज शहरातील व्हावा आणि सर्व विद्यार्थ्यांनी मिरज हायस्कूल मिरजमध्ये प्रवेश घ्यावा अशा दृष्टीनं या ठिकाणी काही सूचना या ठिकाणी मॅडमने दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे या पुढच्या काळामध्ये मिरज हायस्कूल मिरज प्रशालेचे कामकाज हे अतिशय चांगल्या पद्धतीने यापुढे चालेल असा या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व स्टाफच्या वतीने मॅडमला शब्द दिला आणि निश्चितपणानं या पुढच्या काळामध्ये PM श्री मिरज हायस्कूल मिरज ही शहरातील एक ऐतिहासिक शाळा आहेच, परंतु त्याचबरोबर या शाळेचा जो नावलौकिक आहे या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं उंचावलेला आपल्याला पाहिजे. धन्यवाद.